तब्येतीची काळजी घ्या सांगितलेलं ऐकतात का हे? नाही ऐकत. तेच सांगत असते फक्त मी त्यांना. की तब्येतीची काळजी घ्या आणि तेच ते ऐकत नाहीत. हो. तब्येतीची काळजी घ्या म्हणजे आता आहार तर आमचा तोच आहे, पण कसं आहे व्यायाम. प्रत्येकाचं व्यायाम. बापरे, तिचं म्हणणं आहे मला दररोज उचला आणि खाली ठेवा. तर कसं शक्य आहे बरं हे? काय बोला? हा व्यायाम परवडणार आहे का? आता काय करायचं काकू? आता थोडं चण्याचं पीठ हं. आणि त्यात थोडं नारळाचं दूध टाक. पेस्ट बनवायची. अच्छा, चणे आणि नारळ असं आपण कधी कॉम्बिनेशन कधी नव्हतं कधी केलं. असं म्हणजे मला तरी माहित नाही काय टाकतात ते, म्हणजे तो भाग नाही. ते जरा थिकनेस साठी करतात. हो. हा हा. पण यांच्या हातचा कुठला पदार्थ तुम्हाला खूप जास्त आवडतो? खरं म्हणजे अनारसे, साबुदाण्याची खिचडी एक नंबर. हा एक नंबर. आणि मासे, ती वेगळ्या पद्धतीने मासे करतात. बर. पण आज एवढ्या 40 वर्षाच्या संसारात पहिल्यांदा ते गॅसच्या एवढ्या जवळ आले. हो. हा. म्हणजे बघा, नाही, मी हे असं करताना बघितलेलंच नाही. कधीच नाही. डायरेक्ट तयार पदार्थ पाना हा. आणि तोही खाली मान घालून खायचा. हा. आली मग ते कुठे संसाराचा मंत्र. हो. एवढं पाणी ते नारळाचं दूध टाकायचं त्यात. रेसिपीचं नाव लक्षात आहे ना अशोक सर? हे आमची काय म्हणतात त्याला, ते कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई. करेक्ट. आता निवान आहे ना, निवान मला एक आश्चर्य वाटतं. आपल्याला इंग्लिश उच्चार आहेत ना फार तितके असे जमत नाही, पण तो परफेक्ट उच्चार करतो. बरोबर. मग ह्या नवीन पिढीचं मला एक कौतुक वाटतं की त्यांची आत्ता परसेप्शन पॉवर जी काय जी इतकी शार्प झालेली आहे. आपण पण जशाला तसं ते बर्मिंगहॅम उच्चार. असं आपण बर्मिंगहॅम असं म्हणतो. हो. ते आपण पण ऐकलेलं असतं, पण तो बर्मिंग आणि जर काय चुकलं आपलं तर तो सांगतो बरोबर आहे. की असा उच्चार नाही तसा उच्चार मी तर आहे. अजूनही यम यन म्हणतो. एम एन असं म्हणतात. फरक पडतो खूप. नारळाचं दूध आपण सगळं घातलंय. हो. थोडा गूळ टाकायचा. थोडा गुळ. रेसिपी कमाल होणार. हे झालं सगळं तुझं? हो, हे झाले. आता मला ते टाकायचं. मी तुम्हाला मदत करू का थोडी? नको, मी करते. काकू नको म्हणाल्या मदतीला. हो, ती ऐकतच नाही कोणाला तर. आता ह्यात शेवाया टाकणार मी. वा, त्या नूडल्स असतात, पण त्या नूडल मोठ्या मोठ्या Noodles खायला मजा येत ऐवजी- नाही. या शेवया मस्त वाटतात. बरोबर आहे सर. हे देखील. काढू का? हो सर. काकू बरोबर आहे ना? हो, अजून पण. शेवया सर, वाढव ना. शेवयांच्या प्रपोर्शन मध्ये केलंय सर ते. नंतर शेंगदाणे टाकायचे. वा, काय पदार्थ केलाय सर. वा, हो काय सांगायचं तुम्हाला. तळलेला लसूण. तळलेला लसूण टाकायचा. तळलेला कांदा हा हा टाकायचा. हा 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 हा. हा 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 हा. थोडी कांद्याची पात टाकायची. चिली ऑइल. चिली ऑइल टाकायचं. हे असतं नातवाचं प्रेम. साता समुद्रा पारची रेसिपी सुद्धा आजी प्रेमाने शिकते. ती करते का तर नातवाला ते आवडतं. वा, खाऊसुई हा पदार्थ तुमची लव रेसिपी आहे. एवढा प्रेमाने तुम्ही छान केलात आणि अप्रतिम झालेला आहे. तुम्हाला त्याचा सुगंध जो नारळाचं दूध घातल्यानंतर आला त्याला तोड नाही. हो.